मातृपितृ फिल्म्सचा फौजी हा दोन सैनिक आणि त्यांच्या कुटुंबांनी अनुभवलेल्या संघर्षांची कथा आहे. चैतन्य मराठे, सौरभ गोकळे आणि भरत देशमुख, घनश्याम येडे या दोन सैनिकांची ही कहाणी आहे. या चित्रपटात सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांनी केलेल्या त्यागावर भर दिला आहे. घनश्याम येडे यांनी लिहिलेली कथा खूपच ठराविक आहे. सैन्य दलाच्या कुटुंबांना येणाऱ्या अडचणींवर आधारित स्क्रीनप्ले सुद्धा खूपच साचेबद्ध आणि अपेक्षित आहे. काही प्रसंगी भावना हृदयाला भिडतात, पण बहुतेक वेळेस चित्रपटात तीव्र परिणाम जाणवत नाही. क्लायमॅक्स देखील अपेक्षित परिणाम साधण्यात अपयशी ठरतो. येडे यांचे संवादही काहीसे सामान्य वाटतात. सौरभ गोकळे यांनी चैतन्य मराठेच्या भूमिकेत छान काम केले आहे. प्राजक्ता गायकवाड, सुनंदा ठीक वाटते. भरत देशमुखच्या भूमिकेत घनश्याम येडे फारसे प्रभावी वाटत नाहीत. अश्विनी कासार, पूनम सरासरी काम करतात. शहबाज खान, मकसूद अझहर साधारण वाटतो. तिनू वर्मा, मुजबिल इब्राहिम यांचे कामही ठीकठाक आहे. अरुण नलवडे, आबा लक्षात राहतात. संजय खापरे, जसराज यांची भूमिका छान आहे. हंसराज जगताप, स्टी देखील छाप सोडतो. विवेक चबुकश्वर, गणेश गण्या ठीक आहे. नागेश भोसले, सरपंच काही प्रसंगी चांगले काम करतात. रोहित चव्हाण, शुभम ठीक आहे. प्रज्ञा नयन, जहानवी व्यास, मंजुषा खत्री, सिद्धेश्वर झाडबुके, कल्याणी चौधरी, जयंत सावरकर आणि सुनील गोडबोले यांनी सरासरी कामगिरी केली आहे. घनश्याम येडे यांचे दिग्दर्शन साधारणच आहे. राजेश बांबुडे, बाबा चव्हाण आणि सूरज कुमार यांचे संगीत आणि घनश्याम येडे यांचे गीतलेखन ठीकठाक आहे. डी.सी. डेव्हिड यांची नृत्य दिग्दर्शन देखील लक्षवेधी नाही. उमेश राऊराणे आणि सूरज कुमार यांचे पार्श्वसंगीत साधारण आहे. मोहन वर्मा यांचे छायाचित्रण ठीक आहे. मोसेस फर्नांडिस यांच्या ॲक्शन सीनमध्ये काही वेळा थ्रिल्स दिसतात. वासू पाटील आणि कौशल सिंग यांचे कला दिग्दर्शन ठीक आहे. विश्वजीत यांचे संपादन खूपच कमी दर्जाचे आहे. एकंदरीत फौजी हा चित्रपट अपेक्षांवर खरा उतरत नाही आणि फ्लॉप ठरतो. अंतिम निर्णय 5 पैकी 1. तर मित्रांनो, हा होता फौजी चित्रपटाचा रिव्ह्यू. तुम्हाला हा सिनेमा कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.